विशाल ऑलरेडी कारच्या कामासाठी पुढे गेलेला. आरू आणि मी कॅबचा वेट करत होतो, बट कॅब आलीच नाही. शेवटी बाहेर जाऊन ऑटो घ्यायचे ठरवलं आणि आरू ऑटोमध्ये खूप एन्जॉय करत होती. हॅलो यूट्यूब फॅमिली, आज निघालोय तुळापूरला. विशालचा वेट करत आम्ही या नर्सरीमध्ये टाइमपास केला. विशाल आल्यावर आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनला. पुण्यापासून साधारण तुळापूरला जायला 1.5 तास लागतो. आळंदीवरूनच जायचं होतं, तर आम्ही आळंदीचं पण दर्शन घ्यायचं ठरवलं. मोशीजवळ असलेल्या अथर्व रेस्टॉरंटला आम्ही जेवण केलं. साधारण 3 वाजता आम्ही आळंदीला पोहोचलो. तिथे दर्शन घेतलं. चार वाजता आम्ही तिथून निघालो डायरेक्ट तुळापूरला जायला. परत तुळापूरला काय आहे हे मी तुम्हाला सांगितलंच नाही. आज आपण ज्या पवित्र भूमीवर उभे आहोत, ही केवळ माती नाही, ही आहे स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाने पावन झालेली तुळापूरची भूमी. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे पराक्रम, बुद्धिमत्ता, धैर्य आणि स्वधर्मासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याची जिद्द. औरंगजेबाने अमानुष अत्याचार केले, देहाला वेदना दिल्या, पण महाराजांचे मन कधीच झुकले नाही. कारण संभाजी महाराजांसाठी स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमान हे प्राणांपेक्षा मोठे होते. तुळापूर साक्षी आहे त्या क्षणाची, जेव्हा एक राजा मेला नाही तर अमर झाला. या मातीत उभं राहून आजही मन निशब्द होतं. कसं सहन केलं असेल त्या राजानं. तिथून आम्ही निघालो आणि पोहोचलो छत्रपती संभाजी महाराज म्युझियमला. मळ्याचा रस्ता होता म्हणून थोडा कच्चा होता आणि मध्ये म्युझियमला गेल्यावर कॅमेराही अलाउड नव्हता. सो आम्ही पूर्ण म्युझियम बघितलं आणि तिथून एक फ्रेमही विकत घेतली. संध्याकाळ झालीच होती, खूप ट्रॅफिक लागलेली आणि भूक पण लागली. सो द्राक्ष सोबत आणले, तेच खात बसलो.
वेळ होता तर आम्ही म्हटलं गजानन महाराज मठला पण जाऊन येऊ आणि गेलो तर खरंच खूपच सुंदर होता तो. तिथून उठावंच वाटत नव्हतं. मी यावर एकदा डिटेल ब्लॉग नक्की बनवेल. तिथे थोडा वेळ घालवला. देन मठातून निघालो आणि पुण्यात पोहोचलो. पुण्यातच एका ठिकाणी आम्ही थाली खाल्ली आणि घरी पोहोचलो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि आवडला असेल तर लाईक व शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा. बाय बाय.